श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचे हे काही स्वामींचे बोलणे व काही असे तुमच्या मनाला लागून जाईल असे स्वामींनी विचार तुमच्या समोर मांडलेले आहे, म्हणून हा व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा, कारण की हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हालाच फरक जाणवायला लागणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही आपल्या या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपल्या चॅनल वरती असे भरपूर भक्तिमय व्हिडिओ देत असतात आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्या चॅनल वरती अजून अशी नवीन प्रकारचे आणि स्वामींचे व्हिडिओज येणार आहेत, जे व्हिडिओज पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघेल। म्हणून या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राइब करूनच ठेवा। तर या पुढचं तुम्ही जे ऐकणार आहात ते एकदमच अत्याधिक महत्त्वाचं आहे। आपल्या दैनंदिन जीवनात आशेचे आणि निराशेचे क्षण येत असतात आणि जात असतात। निराशेच्या क्षणी कोणाचीही मानसिक अवस्था मोठी विचित्र असते। आता चांगले काही घडणारच नाही, अशा विचारांच्या लाटा मनाच्या अंतरंगात उमटत असतात। पराकोटीची संवेदनशील अथवा भावनिक झालेली माणसे या निराशेपोटी स्वतःला संपविण्याचा अघोरी मार्ग अवलंबतात। दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याची आपली मानसिकता आशावादी आहे की निराशावादी आहे, हे प्रत्येकाने तपासून पाहिले पाहिजे। तू प्रत्येक संकटात असल्यावर माझे नामस्मरण देखील करतोस, हेही मला माहित आहे। तुला तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काही तुला संकेत देणार आहे। तुला तुझ्या कोणत्याच कामात अडचण येणार नाही। जर अडचण आली तर त्या अडचणीला कसे सामोरे जायचे हे तुला स्वतःच करावे लागणार आहे। मी फक्त तुला मार्गदर्शन करण्याचे काम करेन। तुझा माझ्यावर असलेला विश्वास हे मला पूर्णपणे माहित आहे। तुम्ही सर्व स्वामी भक्त या जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। माझा आशीर्वाद तुमच्यावर असाच राहील। तर सगळ्यात आपण बघून घेऊया की तुमच्या मनातील इच्छा, तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तर तुम्हाला लवकर का मिळत नाहीत, आणि जर मिळाल्या तर त्या जास्त वेळ का टिकत नाहीत। तर तुम्ही समजून घ्या की जर आपल्याला कोणतीही गोष्ट हवी असेल तर व तिला जास्त वेळ टिकवायचे असेल तर आपल्याला थोडा संयम हा बाळगावाच लागतो। तुम्हाला माहित असेल की लवकर मिळालेली गोष्ट की जास्त वेळ टिकत नाही, व ज्या गोष्टीला तुम्हाला जास्त वेळ व जास्त मेहनत लागते ही गोष्ट ही कायम आपल्या सोबत राहते। मी आता तुम्हाला एक सांगतो की तुम्ही माझे नामस्मरण सकाळ संध्याकाळ करता। मी तुम्हाला घरात फोटोमध्ये तर दिसतो, पण तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या आसपास हा कायम उभाच असतो। तू असा समजू नकोस की माझ्यासोबत कोणीच नाही, मी एकटाच आहे। त्यावेळेला तू हा एकच वाक्य आठव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य जेव्हा तुझ्या मनात रुजेल तेव्हाच तुला कशाची भीती वाटणार नाही, आणि नेहमीच तू तुझ्या कामात मग्न राहा आणि चांगल्या प्रकारे तुझे काम कर, मनापासून कर। तुझं सगळं बरं होईल, तुझ्यावर कोणताही दुःख राहणार नाही। फक्त काहीच वेळ तुझ्यावरती हे दुःख आहेत त्यांना सामोरे जाण्याचा बळ सुद्धा तू ठेव आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि